मित्रांनो, रामकृष्ण हरी शेती परिवर्तन आपल्या या युट्यूब चॅनल सर्व आपले शेवगा शेतकऱ्यांचे स्वागत आहे. मित्रांनो, आपला आजचा विषय आहे आपले हे झाड आता झालेले मित्रांनो. आपली 15 ऑगस्टची लागवड हा नवीन बाग लावलेला होता आपण, तर याच्यातलंच काही शेत उपळलेलं होतं. हे पण रानात जवळजवळ 1 महिना पाणी होतं, पण आपण हे झाड थोडे बरे असल्यामुळे ठेवले होते. परत याची छाटणी करून घेतली होती. झाड या लेवल लावले, आपण कटिंग केली, आपण त्याचा पण एक व्हिडिओ टाकलेला आहे. त्याच्यानंतर ही झाड अशी डेव्हलप झालेली बघा मित्रांनो. आपली ओडीसी प्लस व्हरायटी आहे आणि बघू शकता तुम्ही झाड, म्हणजे आज हे झाड झालं हे 6 महिन्याचं. 6 महिन्याच्या झाडाला आज अशी परिस्थिती. आणि झाडाचं तुम्ही क्वालिटी बघू शकता, शेंगाची पण हिरवीगार अशी, आणि शेंगाची लांबी पण 2 फुटापर्यंत आहे. म्हणजे आपल्याला एक्सपोर्ट मंडीला पण अडचण नाही, लोकल मंडीला पण या शेवग्याची अडचण नाही. आणि शेंगा पण अशा भरपूर प्रमाणात लागलेल्या आहे. झाडाच्या 6 महिन्याच्या मानानं झाडावर जवळजवळ आज 6 ते 7 किलो लोड आहे. तर मित्रांनो, बऱ्याच मित्रांनी ज्या लागवड केल्या होत्या त्यांची पण परिस्थिती आज अशीच असू शकते, असा एक अंदाज धरायचा आपण. आणि अशा मित्रांकरता आपल्याला नियोजन करायचं. आता या झाडाला आपल्याला काय, समजा आपले त्यावेळेस आपण थोडी बेड करून झाडं लावून दिलेली होती. तर आता आपल्याला उन्हाळ्याचं नियोजन या झाडांना असं करायचं, यांना पाण्याचं प्रमाण ठेवायचं. आणि लागलं ना जे ऊन वाढतंय तर आपल्याला आच्छादनाचा वापर करू शकता, किंवा ज्यांनी मल्चिंग पेपर टाकले त्यांना काही गरज नाही. तर अशा प्रकारे या झाडाचं नियोजन करायचं. झाडावर आळी पडून द्यायची नाही, आळी पडली तर त्याला इमामेक्टिन वापरायचं आपल्याला. प्रति लिटर पाण्याला अर्धा ग्रॅम. एखादं तुम्ही बुरशीनाशक घेऊ शकता, एन्ट्रोकॉल तुम्ही 1.5 ग्रॅम न घेऊ शकता, किंवा 1 ग्रॅम न घेऊ शकता लिटरला. आणि त्याला लागलं तर एखादं आपण अमिनो ऍसिड मध्ये आपण इसाबिन वगैरे 2 मिली या प्रमाणात वापरू शकतो, म्हणजे जेणेकरून झाडाची क्वालिटी चांगली राहील. आणि झाडाला आता बघू शकतो एवढा माल असताना पण पुढे सेटिंग पण होती, नवीन शेंगा पण लागतात एवढ्या. म्हणजे आता मार्च महिना चालू आहे, आज मार्च महिन्याची जवळजवळ 29 तारीख आहे. एवढ्या फुल उन्हात पण अशी झाडाची सेटिंग झालेली. तर अशा प्रकारे मित्रांनो नियोजन करायचं तुम्हाला. आणि जेणेकरून जेव्हा आता बघू शकतो आपण एका देठाला आपले 3-4 शेंगा आहे. आपली ओडीसी प्लस व्हरायटी मित्रांनो. आणि माझं प्रत्येक मित्राला सांगणं असतं, तुम्ही बियाणं कुठून पण घ्या, कोणाकडून पण घ्या, फक्त शेतकऱ्याकडून घ्या. घेताना ऑनलाईन घेऊ नका, म्हणजे तुम्हाला जेणेकरून पुढं शेवगा शेतीत काय नियोजन करायची माहिती शेतकऱ्याकडूनच मिळू शकते, तर कोणी तुम्हाला देणार नाहीये. आता युट्यूबवर आपले बरेच मित्र मार्गदर्शन करतात, तर त्यांच्याकडून हमी घ्या. तुम्ही 1 वर्ष आम्हाला मार्गदर्शन केलं पाहिजे. आणि त्यांच्या स्वतः प्लॉटला जा, प्लॉट बघितल्याशिवाय बियाणं घेऊ नका, हा माझा प्रत्येक मित्राला आग्रह राहील. तुम्ही प्रत्यक्ष शेतावर जा मित्रांच्या, कारण त्याच्यानंतर तुम्हाला 10 वर्ष शेती करायची आहे. प्लॉट बघा तुम्ही, मगच बियाणं खरेदी करा. कारण बरेच मित्रांचं कसं झालेलं आहे, बियाणं काही मित्रांनी धरले की नाही धरले हे पण तुम्हाला प्लॉटवर दिसणार आहे. सगळ्यात महत्वाचा हा मुद्दा असतो. आणि मग तुम्ही त्यांच्याकडून नवीन बियाणं तयार झालं घेऊ शकता, आणि जेणेकरून आपली शेवगा शेती यशस्वी करा. आणि आपला शेतकरी हा असा सगळा आर्थिकदृष्ट्या हे झाला पाहिजे, सक्षम झाला पाहिजे. याच्याकरता आपल्याला पुढला सगळा हा आपला प्रयोग चालू आहे. अशा प्रकारे तुम्हाला नियोजन करायचं मित्रांनो. कोणाला काही अडचण आलीच कॉलवर तुम्ही बोलू शकता, किंवा कमेंटमध्ये सांगू शकता. आणि आता मी बॅगेत तुम्हाला कॅमेरा दाखवतो फिरून. हे बघा, आता बघू शकता हे झाड असं मी मित्रांनो तुम्हाला असे ठराविक झाडं दाखवत नाही, पूर्ण गल्लीच दाखवतो. हे बघा, आता हे झाड बघू शकता तुम्ही. काही झाड आपली मागं पुढे झालेले पावसामुळं. याच्या पुढचं झाड बघू शकता, आपली 12x6+2 अशी लागवड आहे. प्रत्येक झाडाला आज माल लागलेला आहे. हे बघा, आता इथं या झाडाच्या शेंगा पण तोडणीला आलेला आहे, बघू शकता मित्रांनो. पूर्ण झाडाला म्हणजे पूर्ण झाडाचा लोड खाली आलेला, पूर्ण फांट्या खाली आलेल्या आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आता हे झाड बघू शकता मित्रांनो. हे बघा, हे झाड एकदम दुर्बल राहिले, म्हणजे याची ताकदच राहिली नाही, एकदम पायाच्या अंगठ्यासारखी काढी, पण तरी पण याला 2 किलो माल या झाडाला. तर अशा प्रकारे तुम्ही मित्रांनो नियोजन करा. लवकरच तुमच्याकरता नवीन व्हिडिओ घेऊन येऊ. रामकृष्ण.